ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. जवळजवळ 6 ग्रहांचं जुलैमध्ये गोचर होणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि यामुळे 10 राशी मालामाल होतील, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि अचानक त्यांना पैसेही मिळू शकतील. पण यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? या सर्वांचा कोणत्या राशींना शुभ, सकारात्मक आणि फायदेशीर प्रभाव पडू शकेल या संबंधित चला सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. काही दिवसांनी आता जून महिन्याची सांगता होते. जुलै महिन्यात अनेक महत्त्वाचे सण, उत्सव, व्रत वैकल्ये साजरी होणार आहेत. शिवाय मराठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मासाचा काळ सुरू होतोय. यासह गुरुपौर्णिमा, एकादशी, संकष्ट चतुर्थी याचं व्रताचरण केलं जाणार आहे. चातुर्मासारंभ झाल्यावर सर्वच व्रतांचे विशेष महत्त्व प्राप्त होते असं म्हटलं जातं. शिवाय ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास जुलै महिन्यात 5 ग्रहांचं गोचर होणार आहे. 9 ग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य 16 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर पुढील महिनाभर कर्क संक्रांत असेल. त्यानंतर शुक्र ग्रह 26 जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. 9 ग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह जुलै महिन्याची सांगता होताना म्हणजेच 28 जुलै रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. 9 ग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध आणि 9 ग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी वक्री होणार आहे. तर 9 ग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजे गुरु ग्रह मिथुन राशीत उदय होणार आहे. जूनची सांगता होताना शुक्र ग्रह 29 जून रोजी स्वराशीत म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. पण या सर्व ग्रहमानाचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव पडेल बघूया. सर्वात पहिली मेष राशी. मेष राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. बनवलेल्या रणनीतीद्वारे व्यवसायातही यशस्वी होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रात फायदे मिळू शकतात. नवीन विषयांमध्ये आवड निर्माण होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. अनावश्यक खर्चापासून मुक्त होऊ शकता. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास ते चांगलं होईल. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ किंवा गुप्त धनाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळू शकतात. किरकोळ अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. प्रयत्न केले तर समस्या उद्भवणार नाहीत. व्यवसायाच्या क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. मेहनतीच्या जोरावर चांगले पैसे कमवू शकता. काही अडथळ्यानंतर फायदे मिळू शकतात. वैवाहिक जीवनात अनुकूल परिणाम सुद्धा मिळू शकतो. त्यानंतर मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात अनपेक्षित फायदे मिळू शकतात. कामाच्या संदर्भात प्रवास करू शकता. यातून फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रात ध्येय साध्य करू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. व्यवसायातून चांगला नफा कमवण्याची संधी मिळू शकेल. नोकरीत बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. त्यानंतरची रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाला गती मिळेल. व्यावसायिकांना नवीन व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थितीही मजबूत होईल. शिवाय इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना आगामी काळ सकारात्मक ठरू शकतो. संशोधन क्षेत्रात असलेल्यांना यावेळी फायदा होऊ शकतो. नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ ठरू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. शेअर बाजार आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना अनेक प्रकारे लाभ मिळण्याची शक्यता आहे. पत्रकारिता, वकिली, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये फायदे मिळू शकतात. काही समस्या उद्भवू शकतात परंतु नफा कमवू शकता. व्यवसायाच्या क्षेत्रातही चांगले परिणाम दिसू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. अचानक आर्थिक लाभ मिळू शकतात. धार्मिक बाबींमध्ये काही पैसे खर्च करू शकता. त्यानंतर तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना कामात प्रगती होईल. ध्येयाकडे वाटचाल करू शकता. व्यवसायात अनेक चांगल्या नवीन संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले निकाल मिळू शकतात. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. शिवाय कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. बराच काळ अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो. व्यवसायातून नफा कमवू शकता. त्यानंतर मकर रास. मकर राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक लाभ प्राप्त होऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. प्रगती होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी कामावर खुश होऊ शकतात. व्यवसायात बनवलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. आर्थिक स्थितीही चांगली राहू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पैसे वाचवण्यात
यशस्वी होऊ शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. त्यानंतर कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंददायी घटना घडू शकतील. जीवनशैलीत अनेक बदल दिसून येऊ शकतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून बरेच फायदे मिळू शकतात. आर्थिक लाभही मिळू शकतो. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकेल. सासरच्या लोकांशी नाते मजबूत होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. बनलेल्या योजनांचे पालन करून व्यवसायात भरपूर नफा मिळवू शकता. त्यानंतर मीन राशीच्या लोकांसाठी करिअरच्या क्षेत्रात मेहनतीचं फळ मिळू शकेल. वरिष्ठ अधिकारी कामावर खुश असतील. व्यवसायाबाबत थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. योग्य वेळी निर्णय न घेतल्यानं मोठं नुकसान होऊ शकतं. उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळावेत. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातंय. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.